तर जय शिवराय भावांनो, आजचा दिवस 19 दिवस झाला मी ब्लॉग बनवतोय. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादामुळे मला अजून इच्छा वाढत चाललीत की ब्लॉग बनवायची. सकाळ सकाळ पिंगळीचा फोन आला, म्हणला आपल्याला जायचं कारखान्यावर गेलो. इकडे तिकडे बघितलं, टोळ्या पण भरपूर आलत्या आणि ऊस पण भरपूर आलेले. एक 20-25 ट्रॅक्टर तिथं पेंडिंगला होते, कारण की कारखान्यात थोडं काम चालू होतं. रोजचा 600 टन गाळप करण्याची कारखान्याची कॅपॅसिटी आहे, कारण की पूर्व भागातील पहिलाच कारखाना आहे एवढा मोठा, आणि तो पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा. राजगड अॅग्रोचे मालक भाविवले यांच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारल्या. मग तिथनं परत साईडला आलो. मग भेटले रमेश अण्णावीरकरांकडे जबाबदारी कारखान्याचं सगळं नियोजन बघण्याची. तिथनं पुढे काळेवाडी चौफुले गेलो. काळेवाडी चौफुले भेटले दाजी ईश्वर काळे. पीटरचं सकाळ सकाळी काम चालू होतं सर्व्हिसिंग करण्याचं. मग पीटरला म्हणलो गाडी सर्व्हिसिंगला आणायची, कधी आणू? पीटर म्हणलं कधी पण घेऊन ये. तिथून पुढे गेलो काळे सरांच्या लॅबवर. सकाळ सकाळ सरांचं शेअर मार्केटचं चाललं होतं. मग सर बोलले इथं थोड्यावर बस, मला घरी जायचं, मला थोडं काम आहे. मग मी बसलो सरांच्या लॅबवर 10-15 मिनिटं. माझा एक फॉर्म भरायचा होता, मी माझा फॉर्म भरून घेतला. फॉर्म भरून झाल्यावर मला जायचं होता दौंडला SBI बँकेमध्ये. मग मी गेलो SBI बँकेमध्ये. बँकेत एवढी भयंकर गर्दी होती सकाळ सकाळ की बस, मग 1 तास लाईनला थांबलो बँकेच्या. SBI बँकेची सिस्टीम एवढी बेकार आहे काय सांगू. आम्हाला सरासरी 2 तास गेला लाईनला. मग तिथनं पुढे वैतागून आलो घरी आलो. काळेवाडी चौफुले गेलो. परत निळूभाऊ भेटला. निळूभाऊनी पूर्ण रस्ता जाम केलता. मग गेलो परत दौंडला कामगार सोडायचे रेल्वे स्टेशनला. मग त्यांना गेलो, रेल्वे स्टेशनला सोडलं, तिकीट काढून दिलं. त्यांना म्हणलं आता उद्या सकाळी लवकर या, कारण की 2 दिवसात स्लॅब भरायचं होतं. ते म्हणले चला हळूच जा. मग वाघ निघाला घरात दिशेने. पाऊस पण येतो थोडा. पाऊस काय थांबायचा दिसला नाही. मग म्हणलो चला भिजत तर जाऊ. ब्लॉग आवडला असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा. चला जय शिवराय.